सोमवारी संपूर्ण भारतभर महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। अशा सावंतवाडी तालुक्यातील आंबोली बस स्थानकापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या हिरण्यकेशी तीर्थक्षेत्रात सकाळपासून शिवदर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। दरवर्षीप्रमाणे यंदाही आंबोली नांगरतसवाडी येथील नांगरतस्करी स्वयंसेवक मंडळाच्या वतीने येणाऱ्या भाविकांना मोफत प्रसादाचे वाटप करण्यात आले होते। काही भक्तांनी आपले नवस पेटण्यासाठी सत्यनारायणाचे पूजन केले। यावेळी संपूर्ण मंदिरा शेजारील परिसर ओम नमः शिवायच्या जयघोषात न्हाऊन गेला होता। रामेश्वराय शिव रामेश्वरा हर हर भोले नमः शिवाय। रामेश्वराय शिव रामेश्वरा हर हर भोले नमः शिवाय। शिव रामेश्वराय शिव रामेश्वरा हर हर भोले आंबोली ग्रामपंचायततर्फे यावर्षी आम्ही या ठिकाणी महिलांसाठी चेंजिंग रूम तसेच शौचालयाची देखील व्यवस्था केलेली आहे, जी यापूर्वी या ठिकाणी नव्हती। तसेच येणाऱ्या भाविकांना व्यवस्थित लाईनीमध्ये दर्शन देता यावे यासाठी सनिस्पूरच्या मुलांनी देखील यासाठी सहकार्य केलेले आहे। तसेच गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ हे मागचे 5-7 दिवस या ठिकाणी येऊन स्वच्छता तसेच कलर काम वगैरे करत असतात। तसंच हा उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही थाटामाटात साजरा होत आहे। तरी येणाऱ्या सर्व भाविकांना माझ्यातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा। नांगरतस्करी स्वयंसेवक मंडळातर्फे आम्ही गेली 9 वर्ष प्रसाद वाटपाचे काम करतो इथे हिरण्यकेशी इथे, आणि आम्हाला म्हणजे सर्व लोकांसाठी आम्ही हे स्पेशल इथे सुरुवात केलेली आहे आणि सर्वांचं समाधान आहे। आणि स्वयंसेवक आमच्या मंडळाचं नावच स्वयंसेवक आहे, त्याच्यामुळे सगळ्यांची सेवा करण्यात त्यांना आनंद होत आहे। तसंच आम्ही दरवर्षी हे आमचं पुढे काम चालू ठेवू। दिवसाचा असतो। सकाळी जे आमची ग्रामदेवता आहे गावची माऊली मंदिर, त्या माऊली मंदिरपासून पालखी इथून मिरवणुकीने येते आणि सकाळी इथे 10 वाजता पालखी येते। पालखी निघाल्यानंतर आज दिवसभर हा ओटी भरणे, नारळ ठेवणे, कोणाच्या मागणी असतील त्या मागणी पूर्ण करणे, त्यानंतर रात्री इथं नाटक वगैरे काय करता येत नाही, त्यामुळे इथं रात्री कीर्तन असते नाही। रात्रभर जागर असल्यामुळे भजनाचा कार्यक्रम सकाळी आरती सकाळी पहाटे 5 वाजता देव सकाळी देव काढणे वगैरे दुपारी देव काढण्याचा कार्यक्रम होतो आणि परत पालखी सोहळ्याने परत ज्या ठिकाणी आपण ग्रामदेवतेचं मंदिर माऊली मंदिर आहे खाली, त्या ठिकाणी परत ते विसर्जित केलं। सहकार्याने आपण हे देवस्थान चालवतो आणि अशा पद्धतीने आम्ही सहकार्य करू। अधिकाऱ्यांनी पोलीस खातं असो कुठलाही असो सर्वांनी आम्हाला सहकार्य चांगल्याने करावं जेणे, आणि प्रमुख आमची मागणी म्हणजे जो आमचा इथून जो रस्ता गेला आंबोलीपर्यंत तो रस्ता रुंदीकरण झाला पाहिजे। कारण ST एक जरी आली आणि दुसरी परत मोठं एकत्र वाहन आलं तर ती साईड देताना मोठा प्रॉब्लेम होतो। तो जर लवकरात लवकर सॉल्व्ह झाला तर सगळ्या भाविकांना कुठल्याही प्रकारचा किंवा पोलीस खात्याला म्हणा कोणालाही त्रास होणार नाही।